अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे सांगोला तालुक्यातील उधनवाडी, राजुरी, नाझरे, कोळा, जुनोनीसह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रशांत वलेकर यांनी केली आहे. सांगोला तालुक्यातील उधनवाडी गावातील शेकडो एकर आंब्याच्या तसेच डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ज्वारी तसेच गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे फळबागा पूर्णपणे आडव्या झाल्याचे चित्र आहे. अनेक गावातील घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची तातडीने पाहणी करावी. नुकसानग्रस्त भागाचे प्रशासनाने पंचनामे करावेत. त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी युवा नेते प्रशांत वलेकर यांनी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांच्याकडे केली आहे. बुधवारी या विविध गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या नुकसानीची पाहणी प्रशांत वलेकर यांनी स्वतः बागांमध्ये जाऊन केली. फळबागांच्या नुकसानीचे चित्र अत्यंत विदारक आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यांना तातडीने आधार देण्याची गरज असल्याचे प्रशांत वलेकर यांनी म्हटले आहे. त्यांनी पालकमंत्र्यांकडे या फळबागायतीला तातडीने नुकसान भरपाई मिळावी याबाबत मागणी केली आहे.